गणीबाई लागला कॅमेरा कॅमेरा लागलेला आहे. एकच मिनिट हा डायरेक्ट काय ताप घ्यायचं मला काय तुम्हाला काय घ्यायचं ते सांगा की मला मी ते घेतो प्रत्येक खरंच मरून जाईल इथं काय सोपं काम नाही नाही ना सर काय करते सर टाकला टेक टाकणार रेटिंगला कॅन्सल करून टाका फक्त माझी मन शांती करा एसेन्शियल लावला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सर ऍप्रिशिएट ठेवलं इथं तुम्ही कॅमेरा आहे इथून डायरेक्ट त्याच्या नाकावरून डायरेक्ट त्याचा चेहरा आला पाहिजे हो यस नाक मॅडम इकडून घ्या आता मी तरी इकडून थांबले बघितलं ना थोडस वाईट करा एवढंच काकू कॅमेरा हलवणार सुद्धा नाही बरं का काय तुम्हाला बोलायचं नाही ते बोलून घ्या एका वन टेकून मी 50 ठेवले तुम्ही 50 नुसतं लाखेव चापात जाऊन दे जळाली तर चुलीवरची नुसती एक अरे ते पोराला सून येणार आहे मग ती मात्र आता ट्रायल घेईन ना काय काम केलं पाहिजे रेडी हा रेडी सर आवाज द्या हॅलो हॅलो मॅडम आवाज हॅलो मी आज कंटिन्यू तिकडे तोड करून नाही बोलणार बरं का असं कसं रेडी साऊंड रोलिंग कॅमेरा काय काहीतरी पलीकडून ना की तिर काही न उलट ती पलीकडून थोडं असं करतो आपल्या रेडी रेडी साऊंड रोलिंग फॉर्मॅट नाही केलं नाही ना फॉर्मॅट सर तू केलं फॉर्मॅट दोन क्लिक झाले सर मग लावून तिथं ते चपात्या रेडी साऊंड रोलिंग कॅमेरा ऍक्शन ओ बाय गणपती आता करा घरी तो त्या दिवशी पळून गेला अजून सापडला नाही आम्हाला मग कुठं जाईल तो शेवटी कटाळून तो घरीच येणार आला तर कळवा तुझ्या हातापासून काय वाचून राहणार नाही आला तर कळवा ना दोन डायलॉग घेऊन तेवढे जास्त रेडी नाही नाही वाईट नको एवढं शहरात थोडं आलं पाहिजे वर घेतला रेडी रेडी साऊंड रोलिंग कॅमेरा ऍक्शन इथे उभा ओके आणि असं बोलून बोलायचं ते डायलॉग देऊ का ते दुसरा टेकला कर ना तू मागून लाव कॅमेरा वरून लाव माझ्यावर एक्सपेरिमेंट कर माझ्यावर चाल तुम्हाला मी त्यांच्यावर लावला तुम्ही काय सांगितलं मी माझ्या लावा माझ्या चढी नाव टाका माझ्या चढी लक्ष कोणती बार पडलं बार पडलं ओके रेडी रेडी सर पूर्ण वाक्य माग पण सक्सेस होईल शक्यतो एक्सपेरिमेंट रेडी आणि बोलल्यानंतर पॉज घ्या मला बटन पलीकडे शिफ्ट करा माग बघून बोलू का नागपूर मला मेसेज आलाय अरे असं एवढं कर ना लय आगा
बाई रेवर या हो बाई सांगता कुठे गेला जरा दाबात बोला ना सर जरा तेवढं दिलं का हे करायला ते सीआयडी ऑफिसर आहे, सीआयडी ऑफिसर असं नाही बोलत. पोलिसवाले बोलते. कपडे तयार घालून आलोय तिथं त्यांच्यापेक्षा हे असते बेकार हो रेडी का झूम कर ले झूम कर मॅडम इथं लावलाय एक खड्डा घ्या. कॅमेरा असं खाली बसून दुसरी टेक वाड्यावर या. बाई काम करा बाकी नका काय करू बाई नका बोलू. आल्यावर मला फक्त एक डायलॉग होती बाई आल्यावर आम्हाला नक्की कळवा ठीक आहे सर तिथं खुर्ची बसून घेतो इकडून कॅमेरा पांढरा कुठं असं का इकडून गेले एका साईडने असं ते तिकडे बघितलं कागदच्या कॅमेऱ्यात लुक देतो डायरेक्ट असा हा मला सर मी कॅमेरा लावणार आहे आम्ही इथं कॅमेरा तुमच्या. लुक त्याच्या कॅमेऱ्यात पण आपण आमच्याच कॅमेरा बघतो डायरेक्ट ओके सर अजून मला फोकस करा मेकअपला दिसत आहे ना नाही सर आज मेकअपच नाही आज मेकअपच सर म्हणते आणि काल फॉरेनर आज साऊथ इंडियन कस काय झाला बोल ना ओके रेडी सर साऊंड रोलिंग परसूचे 2 मिनिट असते बाहेर रेडी हा साऊंड रोलिंग कॅमेरा रेडी रेडी का मला एक सांग मी डायलॉग असं बोलतो की बरोबर का तिकडे तोंड करून हा साऊंड रोलिंग कॅमेरा ऍक्शन मॅडम 12:30 नाही नाही दावे रवी असताना जाता तर रवीचं सीन काढून घेतला असता ना गप्पा आणता ती ना नाही नाही तू त्याला 1-2 अजून नाही खेळले गाणे टाकणार सर सर फोन करा त्याला रवीला ते मागापासून परत येतोय साडी चेंज करणार त्याला परत आम्हाला तयार व्हावं लागेल लगेच घेऊ तू देव पण लगेच घेऊ 10-15 मिनिटात फक्त रवीला एकदा बोलवा माझं काय म्हणणं आहे तुमचा टेक लास्ट ना घेऊ ह्यांचं उरकून घेऊ आधी ह्यांचे काय हाईच किती टेक 2-3 टेक आहेत ह्यांची आणि आता तसं नाही काय एवढं लगेच ते सीन झाला विचार ना मला काही हा बोला ना सर तुम्हाला आज कसं वाटतंय गणिबाई तुम्हाला कसं वाटतं आज आज मला भारी वाटतंय आज मी चांगला व्लॉग काढलाय हा आणि तसं म्हणायला गेलं तर मोबाईल तुमच्या हातात असला की मला टेन्शन येतं जाम टेन्शन येतं जाम का बरं का हो गणिबाई मी आता काय दुसऱ्या बारीस आता तरी एवढा गोरमुडा घातलेला मी दुसऱ्या बारीस गणिबाई फुल आणा बरं का नाही फुल नाही मी ह्याच्यापेक्षा अजून कुठं आणणार आहे माझ्याकडे पण मी घालत नाही माझ्याकडे आहे देऊ का दे ना लगेच घालतो मी त्याला काय मला नाही लाज आपल्याला तर पहिल्यापासून इज्जतच नाही हो. कॅमेरा नेमका तिकडे का इकडे हा तुम्ही पण दिसताय ते पण असं दिसताय. आहे बरं. काय म्हणतोय कुरडाया करतात म्हणतात घालतोय काय कुरडया करतात हा करतोय सर कुरडाया घालतात गणप्या काय नाही, मला ते डायलॉग वेगळाच वाटला सर म्हणजे सर करतोय गिंबल म्हणतात बाजूला घ्या तिथलं इकडे आम्हाला प्रश्न विचारा सर तुम्ही आज सीआयडी ऑफिसरचं काम केलंय सर तुम्हाला कसं वाटतंय खूप एकदम छान याच्यावरूनच कळतंय पोलिसांना किती ताण असतो काय असतोय आम्हाला त्यातलं काही माहित नाही तरी पण आम्ही जसे डायरेक्ट सांगतोय तसं आम्ही करतोय एवढं नाही सर बाकीचे फिलिंग एकदम मस्त आहेत असे छान नाही ना छान छान माझा एक सीन अजून अरे एक सीन असा आहे मीन रवी येतोय दोघं रवी मला घेऊन आला प्रश्न विचारा म्हणतोय तुम्हाला मी हा सर तुम्ही सांगत होते मध्ये स्टॉप झाले मध्ये बोलावून आला सर मी काल तुमचा एक सीन पाहिला सर तुम्ही काय परफॉर्मन्स दिलाय असं मला वाटलं नव्हतं कधी आमच्या सिरीज मध्ये अमेरिकेवरून फॉरेनचा पोलीस सीन पण मला काल साक्षात पाहायला भेटलं सर
या सगळ्याचं क्रेडिट जातं नेमका काजल सीन काय होता हो मॅडम? फक्त गाडी बसून इथवर यायचं. त्यात काय परफॉर्मन्सचा विषय? कॅमेरामॅनचा परफॉर्मन्स आहे. त्यांचं काहीच नाही सर. नाही, मला कळलं का थोडं? परफॉर्मन्स होता ना. काजल शिंदेने मला मेकअप केला होता आणि मेकअप असा लावला होता की माझं तोंड अख्खं पांढरं केलेलं होतं त्याच्यामध्ये. तरी मी 4 लोकांना साक्षीने सांगितलं होतं की तुम्ही मेकअप कमी करा. नाही सर, तुम्हाला तो एकदम छान दिसतोय. आणि मग सांगितलं होतं लय भारी हा. मेकअप. त्यांच्या एका शब्दाला मान ठेवून मी म्हणलं माझं कसं का व्हायना, पण मी तो मेकअप नीट केल्यामुळे तसंच राहून दिला. सर पण तुम्हाला काय फिलिंग आली? कॅरेक्टरची मान मोडून गेली. हा. अहो सर मी प्रत्येकाकडे फिरवते. हा नको ना, पण मी बोलतोय. हा बरं. हा आता सर आणि अजून या सिरीज एक धन्यवाद देतो सागर सर यांनी मला या सिरीज मध्ये पोलिसाचा रोल दिलेला आहे. तो कसा काय ना, पण मी माझ्या प्रयत्नांनी हे करतोय, निवडायचा प्रयत्न करतोय. सर तुम्हाला माझ्या कॅरेक्टर बघून काय तो बोल वाटतंय का सर एखादं शब्द? गाडीवर बसले आणि खाली उतरले. सर म्हणजे गाडीवर बसले आणि खाली आणि उतरले. बरं का परसू मी फुटेज चेक केलेले. रात्री सीन काही व्यवस्थित नाही झाला, पुन्हा रिटेक घालावं लागणार आहे. ऊन तापून गुडघा पडायचे. लागलाय राव खरं. मग आज पण पोतं घालायचं. सर एकंदरीतपणे तुम्ही एक मिनिट एकंदरीत तुम्ही पहिल्यांदा सिरीज मध्ये हिरोचं कॅरेक्टर केलंय, तुम्हाला कसं वाटतं ते सांगा. असं वाटतंय सर. पण छान वाटतंय. त्यांना कोणच सुधरून देत नाही. ते चाकरी येतात त्यांच्या नावावर सकाळी येताना गाडी नाही घरी अन्न जायला गेला. बरं बघतो कोणा मॅडम चालता होता फोन. सकाळी येतो 1:30 वाजता. हा मग बघतो कोणी येत असत लावतो फोन. असं इकडे असे बोट काय यावं माणसाचं. चला बरं मॅडम फॉलो करा. मी आमची टॉयलेट दाखवून येतो. चला. सर बोला, तुम्हाला काय विचारायचं? सरांचा इंटरव्ह्यू घेतो. सर बोला तुम्ही. सर तुम्ही माझ्या भावाचं कॅरेक्टर केलंय सर. मला लय बरं वाटलं. मला खूप आवडलेला आहे सर याच्यामध्ये. वाटतंय ऍक्टिंग. गुडघं फुटलंय. आणि याच्यामध्ये जो तुम्ही त्या दिवशी लग्न मोडल्यानंतर जो परफॉर्मन्स दिला ना, तो खरंच एक अप्रतिम असा होता. धन्यवाद. असाच कॅरेक्टर तुम्ही करत राहू. कुठं ना कुठं संधी द्या. बकरा करा. आणि गळा काढला. एक तो सीन असा होता, तुम्ही तो कोणता विचार मुळशी बॅटर मधला जे आहे ना ते कॅरेक्टर, त्याच्या बापाचं तुम्ही आमच्या जमिनी खाल्या. तुम्हाला लाज वाटल्या पाहिजे. आणि या चित्रपटाची स्टोरी सागर सर यांची आहे. यांनी खूप असं छानसं असं कथालेखन केलेलं आहे. संकलन केलेलं आहे. संकलनचा अर्थ काय होतो भाऊ? संकलन असते काही बने. एवढं मराठी इंग्लिश मध्ये संकलन. ओ सर मला फक्त एकच कळतं. आई मला हाय मेसेज आलाय. आणि तो आय लव्ह म्हणणार आता परत. ओव्हरलोडिंग व्हायला लागलं. काकू मला हाय मेसेज आलाय बघा. तुम्ही तिघच आहे. 1 2 3 रवी जर येत नसेल कॅन्सल. आपल्याकडे एवढं टाइम नाही. 1 2 3 चला तर बाय बाय. सगळ्यांनी बाय बाय करा. पकडायला. बाय गणी बाय बाय करा. जास्त घ्या.